नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज आम्ही निघालो मामाच्या लग्नाला आणि अशी आम्ही सगळी तयारी करतो. तर अशा मोठ्या मोठ्या बॅगा वगैरे भरल्यात आम्ही. ही एक बॅग आणि ही एक बॅग भरली आहे आणि ही कसं काहीतरी ज्वेलरी वगैरे घेतली आहे. आणि आता आमची मम्मी पण तयार झाली आहे बघा. मम्मी आमच्या मम्मी हातात बांगड्या नाही आहे. मग आता आम्ही निघालो आहे आणि खुशीने अजून काहीच आवडलं नाही आहे. खुशी, तू काहीच आवडलं नाही, तू यायचं नाही लग्नाला. नाही, ती नाही येणार लग्नाला, ती कॅन्सल झाली. ओके, तर जाताना मी टी शर्ट आणि जीन्स घातली आहे. तिथे गेल्यावरती मी चेंज करेल आणि त्यानंतर मग मी माझे 1 बाय 1 सगळे तुम्हाला आउटफिट ब्लॉगमध्ये दाखवेल. सो आणि आता माझा मामा मला घ्यायला आलाय. मामा बघा, आमचा मामा बघा. मी तुम्हाला मामा नंतर दाखवते, आता नाही. ठीक आहे, आता मामाचा भाऊ दाखवते. मामाचा काय? मामाचा भाऊ दाखवते, म्हणजे माझा छोटा मामा दाखवते. श्लोक, इकडे बघ मामा. पूजी कुठे आहे? पूजी, पूजी. श्लोक हाय कर. मामाचा छोटा मुलगा, मामाचा हा छोटा मुलगा ज्याचं नाव आहे श्लोक. मी चालू आहे. मम्मी, आता आपण कुठे चालू? आपण दौंडला चाललो. आपण तेवढं मामाच्या लग्नाला इकडे. तर आम्ही श्लोकला काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याची उत्तरे बघा तो कसा देतोय. विचार रे मामा. डोळं कसं करतो श्लोक? हसतो कसा श्लोक? जेवण कसं करतो? जेवण कसं करतो? जेवण तू कसं करतो जेवण? ओ, माझ्यापेक्षा जास्त हुशार श्लोकच आहे आमचा. दीदीला मारतो कसा? डिश कसं करतो? श्लोक, लग्न कोणाचे आहे? लग्न कोणाचे आहे? काकाचे आहे. पण काकाचे लग्न आहे, काकाचे. नाचायचं कसं नाचायचं? कसं नाचायचं? पोट बकीवर कसं करतोय नाचायला? बघा आमचा श्लोक सांगतोय की कसं लग्नात नाचायचं. काकाच्या लग्नात कसं नाचायचं? अरे बापरे. बोल. आता आम्ही चाललो आहे दौंडला. कशाला? ह्या मुलीला आम्ही घेऊन जाणार नाही. आणि माझी मेहंदी तिने अर्धीच ठेवली. असं का करते खुशी तू नेहमी? मेहंदी काढायचीच नाहीये तुला, एवढं. तर आमचा आहे हा नवरदेव आणि आमचा आहे नवरदेव. काय काय? आणि तो लग्न झालं तरी ना बायकोशी काही बोलत नाही. आणि हा आमचे आहेत ड्रायव्हर. आता आम्ही डान्स करतोय. श्राव्या डान्स करून दाखवतो सगळ्यांना. श्राव्या डान्स कर. काकाचं लग्न डान्स कर. आमच्या काकाचं डान्स म्हणलं की तो फक्त डान्सच करतो. फेमस श्लोक नाचतोय. ही आहे आमची श्राव्य. ही आमची छोटी कलवरी आहे. श्राव्य तू कशी नाचते दाखव. चला आपण भेटूया. असेच ब्लॉग मी बनवत राहील छोटे मोठे. आणि आमचा नवरदेव बसलाय इथे. त्याची मळी काढायची पण तो काय उठत नाहीये. तू हसू नकोस, थांब तुला दाखवते. तुम्हाला नवरदेव बघायचा का आमचा? बघा आमचा हाय नवरदेव. याची मळी काढायची आहे पण हा काय उठत नाहीये. का तर मी तुम्हाला सांगते. हा बोलतोय आमच्या मामीशी, होणाऱ्या मामीसोबत बोलतोय. कशाला एवढं नंतर बोलायचंच आहे ना. आता काय, आता नवऱ्याचं काम काय आहे, थोडं रेडी वगैरे व्हायचं असतं. तर आमच्या घरी आता ही मामाची मळी काढतोय आम्ही. कसं वाटतंय मामा त्याला मालिश करताना? अय मामा, झालं मामीचं नाव काढलं, तो ब्लश करतोय. कसली पावडर असते? चंदन पावडर. त्यात काय काय मिक्स करतात? अय मम्मी, त्यात काय काय मिक्स करतात सांगतो. आपण कुठे चालू श्राव्या? तू काय खाणार हॉटेलला जाऊन? पराठा. आणि भाजी कोणती? पाणीची भाजी आणि पराठा. चला आता आपण भेटून. तू काळीच आहे ग, नाही म्हणजे तू काळीच आहे. आता मी सगळे तर चला. तर हा आमचा आहे नवरदेव आणि आपण त्याची मेहंदी बघूया. ठीक आहे, मला तू नावं सांग फक्त. आता मला नावं नाही माहिती. सांग नावं. सांग ना नाव तू. आमच्या मामीचं नाव सांग तू. आमच्या मामीचं नाव सांग. मामीचं नाव सांग. प्राजक्ता. आणि मामीचं बरोबर ना? प्राजक्ताच नाव आहे ना? विचारून सांग. आमची माझी पूर्ण फॅमिली. चला बघूया आपण तुम्हाला.
मेहंदी बघू तुझी ए टाकली मेहंदी बघू. तर रात्रीच्या 11:30 वाजले तरी आज आम्ही मेहंदी काढतोय. आमची अजून मेहंदी कम्प्लीट झाली नाही आणि ही आमची आहे पायल ताई, ती सुद्धा मेहंदी काढते. आणि खुशीच्या हातात अजून मेहंदी काढलेलीच नाही, तिला कोणीच मेहंदी काढत नाहीये. अफसोस की बात आहे.